नमस्कार सगळ्यांना, तुमचं स्वागत आहे रेसिपी विथ पायलमध्ये. ही एक चिली पाहून वाटते ना की हॉटेलमधून ऑर्डर केलं आहे, पण आज मी हा हॉटेल स्टाईल आणि सुपर टेस्टी एक चिली घरच्या पद्धतीने बनवणार आहे आणि टेस्ट तर खूप भारी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्कीच पुन्हा पुन्हा बनवतील. ही रेसिपी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मी तुम्हाला ही रेसिपी बनवताना खूप खास टिप्स आणि काही मजेदार गोष्टीसुद्धा शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमची रेसिपी एका ट्रायमध्येच परफेक्ट बनून होईल. आणि हो, माझ्या नवऱ्याने मला चॅलेंज दिला आहे, एकपासून हॉटेलसारखं काहीतरी बनव आणि हो, ते पण टेस्टी बनवून दाखव. मग काय, चॅलेंज ॲक्सेप्ट. तर चला सुरुवात करूया आणि पाहूया ही एक चिली कशी बनते. सर्वात आधी मी फ्रीजमधून अंडी काढून घेणार आहे. इथे मी 4 अंडी वापरणार आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे, तुम्हाला जितके अंडीचं एक चिली बनवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात. बॉईल करण्यापूर्वी मी अंडी स्वच्छ पाण्याने चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहे, जेणेकरून त्यात काही घाण असेल तर ते निघून जाईल. कधीही अंडी बॉईल करताना ती अंडी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर इथे मी अंडी बॉईल करण्यासाठी कुकर वापरणार आहे. तुम्हाला जर पातेल्यामध्ये अंडी बॉईल करून घ्यायचं असेल तर तुम्ही पातेलंसुद्धा करून घेऊ शकतात, पण कुकरमध्ये कसं झटकी पट होते, म्हणून मी कुकरमध्ये अंडी बॉईल करून घेणार आहे. आणि इथे पाहू शकतात की आपले अंडी बॉईल हे झालेले आहेत. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर ते थंड पाण्यामध्ये टाकणार आहे. बॉईल अंडी थंड पाण्यात ठेवल्यावर वरचा कोटिंग काढणे अगदी सोपे होते आणि हाताला चटकेसुद्धा लागत नाही. आणि बघा, अंडी एकदम छान बॉईल झाले आहे. आणि कधी कधी ना अंडी बॉईल करताना ते आतून असे क्रॅक होतात. तर कधीही अंडी जर फ्रीजमध्ये असेल तर ते 10-15 मिनटं आधीच बाहेर काढून ठेवा आणि बॉईल करताना त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका, जेणेकरून अंडी आतून क्रॅक होणार नाही. इथे अंडीचे कोटिंग काढून झाले आहे. एक छोटा टिप्स, कधीही फ्रीजमधून डायरेक्ट अंडी बॉईल करू नका. आधी 10 मिनटं बाहेर ठेवा, यामुळे बॉईल करताना अंडी क्रॅक होत नाही. आणि इथे मी हे अंडी कोटिंग काढून ना 10 मिनटाकरता फ्रीझरमध्ये ठेवलं होतं. आणि फ्रीझरमध्ये ठेवण्याचं कारण हे की ते आपल्याला असं कट करताना ते व्यवस्थित कट केले जातात. पण तुम्ही म्हणतील की मी तर डायरेक्ट फ्रीजमधून काढून अंडी बॉईल केली, कारण मी माझ्या नवऱ्याच्या चॅलेंजला एक्सेप्ट केलं होतं आणि मला झटपट बनवायचं होतं. पण माझा लक खूप चांगला होता की अंडी परफेक्ट बॉईल झाली, कुठेही क्रॅक नाही झालं. आणि इथे मी एक अंडीचे 4 भाग करून घेणार आहे अशा पद्धतीने. आणि हे मी 10 मिनटं फ्रीझरमध्ये ठेवले होते, त्यामुळे ते व्यवस्थित कट होत आहे. आणि इथे पूर्ण अंडी मी अशा भागामध्ये कट करून झालेले आहे, इथे तुम्ही पाहू शकता. आता मी अंडीमधला पिवळा भाग काढून टाकणार आहे, कारण आम्ही पिवळा भाग खात नाही. तुम्हाला पिवळा भाग आवडत असेल तर तुम्ही नक्की ठेवू शकता, प्रत्येकाची चव वेगळी असते. आणि पुढे अजून अशा बऱ्याच रेसिपी येणार आहेत ज्या तुम्हाला खूप आवडतील. आणि अशा रेसिपीसाठी तुम्हाला सर्वात आधी तर चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही रेसिपी मिस होणार नाही. तर चला मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. येल्लो पार्ट काढून झाल्यावर आता नेक्स्ट स्टेप खूप महत्त्वाची आहे. एक बाउल घेते, त्यात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स करून टाकलेला आहे. यानंतर मी त्यात मीठ आणि मंचुरियन मसाला टाकते, ज्यामुळे एक चिलीचा टेस्ट अगदी भारी येतो. पण हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तरी चालेल. आणि ह्यामध्ये जर मंचुरियन मसाला नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही अजून काय टाकू शकतात हे तुम्हाला मी अजून पुढे सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यानंतर थोडे थोडे पाणी टाकून बॅटर नीट मिक्स करा. पाणी एकदाच जास्त टाकू नका, नाहीतर बॅटर खूप पातळ होईल किंवा जाड होईल. आणि ह्यात मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर दोन्ही वापरलेला आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकतात. जर मैदा नसेल तर तुम्ही मैदा ह्यामध्ये स्किप करू शकतात. आणि इथे थोडं थोडं पाणी टाकून बघू शकतात की अशा पद्धतीचं बॅटर हे पाहिजे, कारण बॅटर जास्त पातळ झालं तर अंडीला छान कोटिंग भेटत नाही. त्यामुळे ही रेसिपीची ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. तर हे तुम्हाला अशा पद्धतीचं बॅटर बनवायचं आहे. आणि आता एका बाजूला कढई ठेवते गॅसवरती, कारण तेलसुद्धा छान गरम झालेला पाहिजे. जिथपर्यंत आपण अजून बॅटरची तयारी करतोय तिथपर्यंत एका साईडला तेलसुद्धा छान गरम
होईल। आणि ह्यानंतर आपण ह्या बॅटरमध्ये चिली सॉस आणि शेजवान चटणी टाकणार आहे। जर तुमच्याकडे मंचुरियन मसाला नसेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला चिली सॉस आणि शेजवान चटणी टाकायची आहे, त्यामुळे एग चिलीला खूप छान टेस्ट येते। आणि चिली सॉस आणि सोया सॉस तर आपल्या घरी असते, तर त्यामुळे हे तुम्ही नक्की टाका। आणि एका साईडला आता गरम तेल झालेलं आहे की नाही ते मी चेक करणार, आणि इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता प्रत्येक अंड्याचा भाग तयार केलेल्या बॅटरमध्ये नीट कोट करते। यानंतर गरम तेलात सावकाश टाकून 2 मिनिटांसाठी हलके फ्राय करते, जेणेकरून बाहेरून हलके क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट राहील। आणि एक महत्त्वाची टिप्स म्हणजे की तेल खूप गरम असू नये, नाहीतर बाहेरून जळू शकते। अंड्याला हलके गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करायचं आहे। आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याची एखादी चॅलेंज ॲक्सेप्ट करून असं काहीतरी रेसिपी बनवली आहे का? कृपया कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि तुमची ती रेसिपी कशी झाली ते पण शेअर करा। त्यानंतर अंडीला एका बाजूने गोल्डन ब्राऊन झाल्यावर दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं, आणि तिथेही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे। आणि अजून एक टिप्स म्हणजे हे आहे की अंडी आधीच बॉईल केलेली आहे, त्यामुळे ही प्रोसेस फार वेळ घेत नाही, आणि अंडी बाहेरून परफेक्ट क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होते। आणि अंडीपासून बनवलेल्या रेसिपी घरी सगळ्यांनाच खूप आवडतात। आणि तुम्हाला अजून अशा अंडीपासूनच्या काही रेसिपी बघायच्या असतील तर त्या आपल्या चॅनलवरती आहे, तर तुम्ही तिथे नक्की जाऊन बघा। आणि तुम्हाला जर अंडीपासूनच्या अनेक रेसिपी बघायच्या असतील तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जा, आणि तिथे तुम्हाला त्या रेसिपी मिळतील। आणि अगदी झटपट होणाऱ्या आहेत रेसिपी। आणि इथे अंडी छान फ्राय करून झालेले आहे, ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकतात की अंडी फ्राय खूप छान फ्राय झाले आणि छान त्याला कोटिंगसुद्धा आलेलं आहे। आता पुढची स्टेप खूप फास्ट होणार आहे। कढईतले आधीचं तेल आहे ते मी काढून घेतलं आणि त्यात थोडंसं तेल ठेवलं आहे। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण आणि आलं घालणार आहे। आणि चायनीज फूडमध्ये लसूण थोडं जास्त घालायचं आणि नीट बारीक चिरलेलं वापरायचं, त्यामुळे ना टेस्ट एकदम भारी येते। लसूण हलके परतून घ्यायचं, आणि लक्षात ठेवा की लसूण जास्त करपून टाकायचं नाही आहे, नाहीतर ते लसणाचा जो काही फ्लेवर आहे तो चिलीमध्ये उतरत नाही। तर हे लक्षात ठेवायचं आहे, आणि ही झटपट होणारी प्रोसेस आहे। आणि त्यानंतर मी इथे कांद्याची पात असते, त्याचा जो कांदा असतो तो मी इथे वापरलेला आहे। तुम्ही नॉर्मल आपल्या घरी कांदा असतो तेही वापरू शकतात। आणि ह्यामध्ये मी 2 हिरवी मिरची मधून चिरून टाकलेली आहे, आणि थोडीशी कांद्याची पात ही टाकलेली आहे, आणि थोडीशी मी नंतर टाकणार आहे ती साईडला ठेवलेली आहे। आणि हे सुद्धा छान परतून घेणार आहे। आणि त्यानंतर ह्यामध्ये चिली सॉस, सोया सॉस आणि शेजवान चटणी ह्या तिन्हीमुळे आपल्या चिलीला खूप छान टेस्ट येते। आणि तुम्हाला जर ह्यामध्ये शिमला मिरची टाकायची असेल तर तुम्ही शिमला मिरचीही टाकू शकतात, पण मी ह्यामध्ये नाही टाकलेलं मिळत। आणि ह्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठसुद्धा घालायचं आहे। मीठ आपण आधी बॅटरमध्ये पण घातलेलं आहे, आणि सॉसेसमध्ये पण थोडंसं मीठ असते, तर त्याप्रमाणेच टाकायचं आहे, नाहीतर तुमची चिली ही खारट होऊ शकते। आणि हे एकदा मिक्स करून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये जे अंडी फ्राय करून घेतलेले ते त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस मला वाटते ना 5 मिनिटात होते, लगेच होते, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही। आणि सर्व 2 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचे, सगळे सॉसेस हे व्यवस्थित अंडीला लागलं पाहिजे। त्यानंतर असं वरून जी आपण कांद्याची पात ठेवली होती ती अशी वरून टाकायची, त्यामुळे चिलीला खूप छान रंग येतो आणि दिसायला पण हॉटेलसारखी दिसते। आणि खरंच सांगते ही रेसिपी खूप सोपी आहे। तुम्हीसुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करून ही रेसिपी बनवली ना तर तुमची रेसिपी एकदम परफेक्ट होईल। आणि खरं सांगते ही रेसिपी खायला इतकी टेस्टी आहे ना की हॉटेलपेक्षा पण भारी आहे। आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी काही प्रोग्राम असेल तर तुम्ही त्यामध्येही बनवू शकतात, आणि घरी काहीतरी घरच्यांची फरमाईश असेल की आज मला काहीतरी नवीन खायचं, तर तुम्ही ही नक्की एग चिली ट्राय करा। आणि आपल्या घरी सगळ्या साहित्यात ही रेसिपी बनून तयार होणारी आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट्स करून सांगा। आणि खूप महत्त्वाचं सांगायचं तर मला माझ्या या चॅलेंजमध्ये खरंच खूप मजा आली, आणि शेवटी माझ्या नवऱ्याने एग चिली खाऊन मला रिव्ह्यू दिला, एगपासून तर तू तर हॉटेलपेक्षाही भारी एग चिली बनवून दाखवलीस। आणि तुम्हीसुद्धा रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा, लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। परत भेटू।